मुलांना नेहमी चटपटीत आणि पॅकेटमधलं खायला आवडतं. मग असं केलं तर पॅकेटमधलं असणारं कुरकुरे किंवा वेल्स कुठलेही चिप्स आपण घरीच बनवले तर मस्त चटपटीत हे बनवूयात आणि मुलांना बाहेरचं पॅकेटमधलं खायला घालणं थांबूयात. तर यासाठी मी काय केलं, इथे मी बरोबर 1 कप भरून रवा घेतलाय किंवा एखाद्या वाटीचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आणि आता आपल्याला यामध्ये मोहन घालायचंय. तर बरोबर पोह्याचे 3 ते 4 चमचे इथं मी तेल चांगलं कडकडीत असं आपल्याला गरम करून घ्यायचंय. हलकासा यामधून धूर यायला हवा. आता हे तयार केलेलं मोहन आपल्याला लगेचच या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. रवा इथे अगदी बारीक असा रवा घ्यायचा आहे. अजिबात इथे जाड रवा वापरायचा नाही. आता घातलेलं हे कडकडीत मोहन चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. हवं असेल तर हाताने तुम्ही हे मिक्स करू शकता. आता यामध्ये थोडं-थोडं करत आपल्याला पाणी घालायचंय आणि घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. पण एक लक्षात घ्या, पाणी घालत असताना इथे आपल्याला कोमट किंवा हलकसं गरम असणारच पाणी इथे घालायचं आहे. थंड किंवा रूम टेम्परेचरचं पाणी इथे अजिबातच वापरू नका. सुरुवातीला मी चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घेतलं, पण यानंतर मात्र आपण जशी कणिक घट्टसर अशी मळून घेतो, त्याच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला मळून घ्यायचंय. रवा आहे भरपूर पाणी शोषून घेतो, यासाठी थोडंसं बेतातच पाणी ओतत आपल्याला घट्ट असा हा गोळा मळून घ्यायचा आहे. तर साधारण जसं आपण पुरीला घट्टसर असं कणिक मळतो, अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा घट्ट असायला हवं. तर हे बघा इथे कणिक चांगली मळून झालेली आहे आणि रवा आहे त्यामुळे तो लगेचच फुलला जातो. तरी सुद्धा रवा अजिबातच कच्चा राहायला नको. यासाठी यावरती आपण झाकण ठेवूयात आणि एक 5 ते 10 मिनिटासाठी हा रवा असा भिजतच ठेवूयात. आता कुरकुरेला, वेल्सला अशी मस्त चटपटीत चव असणारा मसाला असतो. तोच मसाला आपण इथे तयार करणार आहोत. तर यासाठी 2 ते 2.5 चमचे इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली. अर्धा चमचा इथे घ्यायचा आहे जिऱ्याची पावडर. 1 छोटा चमचा भरून इथे मी काळं मीठ घेतलं. अर्धा चमचा चाट मसाला घेतला आणि 1 चमचाभर इथे मी पिठी साखर घेतली आहे. सगळे मसाले चांगले एकजीव मिक्स करून घ्यायचे. या सगळ्या मसाल्यांमुळे अगदी मस्त अशी चव येते. तिखट, गोड, आंबट आणि अगदी चटपटीत. तर इथे मस्त कुरकुरे, वेल्स आणि चिप्सला असणारा चटपटीत असा हा मसाला तयार झालेला आहे. आता इकडे बरोबर 10 मिनिट झाले. 10 मिनिटांसाठी हा रवा सुद्धा मी चांगला भिजवून घेतलाय. आता पुन्हा एकदा छान हा मळून घ्यायचा. रवा इथे मळून झालाय. आता याचे 3 उंडे आपण तयार करून ठेवूयात. हे उंडे हातावरती चांगले मळून घ्यायचे, मऊसूत करून घ्यायचे आणि यानंतर आपल्याला हे लाटायला घ्यायचे. उरलेलं जे पीठ आहे ते आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे. अजिबात हे ओपन ठेवायचं नाही, नाहीतर रवा लगेचच कडक होतो. आता आपण जशी पुरी लाटून घेतो अगदी त्याच पद्धतीने थोडंसं जाडसर असं हे आपल्याला लाटून घ्यायचंय. अगदी खूप पातळ लाटू नका, नाहीतर अजिबात हे जे कोन आहेत ते अजिबात फुलणार नाही. यालाच तुम्ही छोटे मिनी समोसे सुद्धा म्हणू शकता. तर हे लाटून घेत असताना अजिबात त्याला पिठी किंवा तेल लावायची गरज पडत नाही. कारण हे चांगलं आपण घट्ट असं मळून घेतलेलं आहे. त्यामुळे हे अजिबात खाली चिकटत नाही. आता साइडच्या कड्या थोड्याशा कट करून घेतल्या. मोठ्या आकारामध्ये असे उभे काप करून घेतले. आता याच्या उभ्या पट्ट्या तुम्ही कापून घ्या किंवा या पद्धतीने असे त्रिकोणी समोसे याचे कट करून घ्यायचेत. असे त्रिकोणी कट करून घेतले ना, की छान समोस्यासारखे असे टम्म फुगतात. पूर्वी शाळेबाहेर असे कुरकुरीत असे समोसे विकले जायचे, की जे चवीला खूप भन्नाट लागायचे. इथे समोसे कट करून झाले, की आपल्याला प्लेटमध्ये हे काढून घ्यायचेत आणि अशाच पद्धतीने सगळे समोसे आपल्याला कट करून घ्यायचेत. तुम्हाला आवडत असेल तर झाकणाने किंवा एखाद्या कटरने असे गोल-गोल तुम्ही याच्या पुऱ्या सुद्धा करू शकता. तर इथे सगळे समोसे असे कट करून झालेले आहेत. तळून घेऊयात. हे समोसे कुरकुरीत तळण्यासाठी कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं, की मध्यम आच ठेवायची आणि मध्यम आचेवरतीच एक-एक समोसे यामध्ये सोडायचेत. जसे-जसे एक-एक काप तुम्ही यामध्ये सोडाल ना, तसे-तसे आधीचे समोसे छान फुलून वरती येतील. आणि हे पहा मस्त असे टम्म असे वरती फुगलेले आहे. दोन्ही बाजूने छान फुगतात आणि याचबरोबर हे समोसे तळत असताना सारखे हे उलट-पलट करायचे नाहीत. सगळे समोसे असे फुलून वरती आले, की साधारण एक अर्ध्या मिनिटाने पलटी करून दुसऱ्या साइडने सुद्धा हे तळून घ्यायचंय. समोसे हे कुरकुरीत तळून घेण्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वरती ठेवायची आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती हलकासा रंग चेंज होईपर्यंत हे आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत. तर इथे समोश्याचा रंग हलकासा चेंज झालेला आहे आणि अशा पद्धतीने हे फुललेले समोसे तेलामधून काढून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये ठेवायचे. उरलेले समोसे अशाच पद्धतीने मी तळून घेते. तर रव्याचे इथे सगळे समोसे तळून झालेले आहेत. हे गरम असतानाच यावरती आपल्याला हा मसाला घालायचा आहे. म्हणजे यावरती छान कोटिंग होतं. थोडासा मसाला घालायचा आणि यानंतर हे मिसळून घ्यायचं आणि उरलेला मसाला आपण नंतर घालूयात. तर या पद्धतीनेच सगळा मसाला यामध्ये घालायचा, चांगला मिसळून घ्यायचा म्हणजे रंग सुद्धा चांगला येतो आणि याचबरोबर सगळा मसाला या समोश्यांना मस्त असा लागला जातो.
उरलेला थोडाफार जो मसाला आहे तो सुद्धा यामध्ये घालूया. तर मी 3 स्टेपमध्ये हा मसाला यामध्ये घातला. तर सगळा मसाला असा मस्त यावरती कोट झालेला आहे. एक समोसा खाऊन पाहते. तर मस्त चटपटीत जसं बाजारामध्ये कुरकुरेला फ्लेवर असतो ना, अगदी त्याच फ्लेवरचा हा समोसा बनलेला आहे. आजचा हा चटपटीत पदार्थ नक्की ट्राय करून पहा. तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.